दानवे यांच्या आश्वासनानंतर चर्मकार समाजाचे उपोषण अखेर मागे। जालना शहरातील बालाजी चौक येथे चर्मकार समाजाच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे। बालाजी महाराज चौक या चौकाचे नामकरण बदलून जगद्गुरू संत रोहिदास महाराज यांच्या नावाने करण्याची मागणी करत 15 एप्रिलपासून आंदोलन सुरू होते। मात्र नगर परिषदेकडून या चौकाचे नामकरण पूर्वीच मंजूर झाल्याने बदल शक्य नसल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। शहरात अन्य योग्य ठिकाणी संत रोहिदास महाराज यांच्या नावाने चौक नामकरण करून स्मारक उभारण्याबाबत येत्या मे महिन्यातील सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाईल, तसेच पुढील 15 दिवसांत प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेतले। समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी प्राशन करून उपोषण सोडले। विनोद काळे, जालना। आज जालना महानगरपालिका हद्दीमध्ये बालाजी चौकामध्ये आमचे काही तरुण मित्र संत रोहिदास महाराजांचा चौकाचं नामकरण आणि एक स्मारक, भव्यदिव्य स्मारक जालना शहरामध्ये झालं पाहिजे अशा हक्काच्या मागणीसाठी 15/4/2026 पासून साखळी उपोषणाला बसले होते आणि आज जवळपास 21 तारीख आहे। 8 दिवस पूर्ण झाले साखळी उपोषण करून, आणि म्हणून या तरुण बांधवांनी सर्व समाज बांधवांचं आणि जालनेकरांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं होतं आणि त्यांची हक्काची मागणी होती की आमचं संत रविदास महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये जालना शहरामध्ये दरवर्षी साजरी होत असते, परंतु आम्हाला आमची मुलं, आमचे विद्यार्थी घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज दिसतात, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात, त्यांना महात्मा ज्योतिबा फुले दिसतात, त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिसतात, हे सर्वांचे महामानवांचे पुतळे दिसतात, परंतु संत रविदास महाराजांचा पुतळा आमच्या मुलाबाळांना दिसत नाही। आणि म्हणून त्यांचे विचार भविष्य काळात पुढच्या पिढीला घेऊन जाण्यासाठी आमची हक्काची मागणी आहे आणि ती मागणी ही पूर्ण झाली पाहिजे। परंतु ते बालाजी चौकामध्ये उपोषणाला बसले होते। या बालाजी चौकाचं नामकरण, या बालाजी चौकामधल्या स्मारकाचं नामकरण आणि याचा ठराव 2008 ला ज्या वेळेला मी नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो त्याच वेळेस या जागेचा ठराव झालेला आहे। मी आणि आमचे नगरसेवक जीवन भैया सले, अजित मानधनी, कल्याण बर्नेकर आणि सर्व आपल्या महानगरपालिकेचे नगर अभियंता, महापालिकेचे गटनेते महेश निकम, नगरसेवक सिद्धिविनायकजी मुळे आणि अन्य आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आले। सर्व नगरसेवकांनी मिळून त्यांना विनंती केली की आपण सर्वजण मिळून महापालिका हद्दीमध्ये, शहरामध्ये आपण एक चौकाचं नामकरण करू आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक स्मारक उभारण्यासाठी महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी प्रयत्न करू।